हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आज मी 2 kgचा 2 टायर डॉल केक बनवण्याचा प्रयत्न केला आहे. ही ऑर्डर मी पहिल्यांदाच घेतली आहे. अशा प्रकारचा डॉल केक मी आजपर्यंत कधीही बनवलेला नव्हता आणि 2 टायर केक आहे म्हणून मला खूप भीतीही वाटत होती, पण मी बनवण्याचा प्रयत्न केला. युजुअली माझा केक हा खूप चांगला बनला आणि ज्यांनी हा केक ऑर्डर केला होता त्यांनाही त्याची टेस्ट, त्याचं डेकोरेशन खूप जास्त आवडलं. कारण ज्या बड्डे गर्लच्या ड्रेसचा जो कलर होता मी त्याच कलरने या केकला डेकोरेट केलं होतं आणि या केकचा फायनल लुकही खूप छान आला होता. हा केक त्यांना खूप लांब घेऊन जायचा होता. एवढ्या लांबून त्यांनी ही ऑर्डर मला दिली होती म्हणून केक बनवण्यासाठी मी पण खूप एक्साइटेड होती आणि माझ्या या डॉल केकचा फायनल लुक काही या प्रकारे होता. प्लीज तुम्हाला माझा हा केक कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आज मी 2 kgचा 2 टायर डॉल केक बनवण्याचा प्रयत्न केला आहे. ही ऑर्डर मी पहिल्यांदाच घेतली आहे. अशा प्रकारचा डॉल केक मी आजपर्यंत कधीही बनवलेला नव्हता आणि 2 टायर केक आहे म्हणून मला खूप भीतीही वाटत होती, पण मी बनवण्याचा प्रयत्न केला. युजुअली माझा केक हा खूप चांगला बनला आणि ज्यांनी हा केक ऑर्डर केला होता त्यांनाही त्याची टेस्ट, त्याचं डेकोरेशन खूप जास्त आवडलं. कारण ज्या बड्डे गर्लच्या ड्रेसचा जो कलर होता मी त्याच कलरने या केकला डेकोरेट केलं होतं आणि या केकचा फायनल लुकही खूप छान आला होता. हा केक त्यांना खूप लांब घेऊन जायचा होता. एवढ्या लांबून त्यांनी ही ऑर्डर मला दिली होती म्हणून केक बनवण्यासाठी मी पण खूप एक्साइटेड होती आणि माझ्या या डॉल केकचा फायनल लुक काही या प्रकारे होता. प्लीज तुम्हाला माझा हा केक कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.